नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या कृषी चॅनलमध्ये। मी आता कुडा निलगिरी हाईट्स म्हणून कुडामध्ये जो निलगिरी हाईट्स म्हणून जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये एक छोटंसं एक इंटेरियरचं काम केलं आहे। एक साधारण 2 महिन्यापूर्वी ते काम केलेलं। तर ती एक ओल्ड जी मेमरी आहे ती तुमच्यासोबत मी ते शेअर करतो। हे ज्यांचं काम आहे ते जाधव मॅडम म्हणून आहेत आणि ते आपल्या कुडा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत। आपण आता आतमध्ये एंट्री करतोय। आतमध्ये एंट्री केले गेले आपल्याला दिसतोय स्वामींचा फोटो। एक खरंच चांगली मूर्ती वाटली आपल्याला, चांगली प्रतिमा आणि बघून एकदम प्रसन्न वाटलं। त्यानंतर आपण आता जाऊया टीव्ही युनिटकडे। टीव्ही युनिट जे हे बनवलं आहे ना, हे पूर्ण याच्यामध्ये आहे, मार्बल लुकमध्ये पूर्ण बनवलेलं आहे। ते त्याला WPC शीट पण यूज केलेली आहे। त्याच्यानंतर ते पूर्ण अँटिकमध्ये। दुसरी गोष्ट म्हणजे ही जी POPची डिझाईन आहे ही मॅडमना खूप आवडलेली, त्यांची चॉईस असल्यामुळे आम्ही त्यांना त्याची ती बनवून दिली। पण तो पण लुक खूप छान वाटला। त्यानंतर टीव्ही युनिटबद्दल सांगायचं झालं तर एक आता रेग्युलर टीव्ही युनिट्स वगैरे भरपूर जण बनवतात, म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया। सोफा सेट बघितला तर 2 कलरमध्ये सोफा सेट पण कॉर्नर शेपमध्ये आपण बनवला। आता आपण जाऊया बेडरूममध्ये। बेडरूममध्ये बघू शकता तुम्ही, आपल्याला डोळ्यासमोर दिसणार तो बेड आपण असा बनवला आहे की हेडबोर्डला पण आपण स्टोरेज दिलं आहे, प्लस त्याला आपण ट्रॉली पण दिली, म्हणजे या ट्रॉली ओढल्यावर बाहेर येणार आणि परत त्या आतमध्ये जाणार। ड्रेसिंग टेबल बघितलं तर आपल्याला फोल्डेबल आहे ते, त्यामध्ये आपण स्टोरेज हे बाहेर करू शकतो, परत ग्लास मिरर आपण आतमध्ये करू शकतो। त्या पद्धतीचं आपण हे ड्रेसिंग टेबल बनवलं। त्यानंतर वॉर्डरोब बघितलं तर फुल लॅमिनेट आणि सनमाइक यामध्ये खूप फरक येतो। लॅमिनेटची क्वालिटी ही खूप बेस्ट असते, कारण आता तुम्ही जो हा लुक बघताय वॉर्डरोबचा 5 वर्षांनी जरी बघितला तरी तुम्हाला तो हाच लुक दिसणार। त्याचं फिनिशिंग वगैरे त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही। POP बघितली तर आता साध्यामध्येच आहे, पण दिसायला पण लुक चांगला दिसतो। त्यानंतर आपण जाऊया किचनमध्ये। किचन मॅडम बोलले की आपल्याला एकदम व्हाईट कलर असल्यामुळे ग्रे कलर चांगला दिसेल, म्हणून आम्ही ग्रे कलरमध्ये ते किचन प्लस लॉफ्ट स्टोरेज आपण बनवून गेले। त्यानंतर आपण जाऊया सेकंड बेडरूममध्ये। सेकंड बेडरूमची POP बघितली तर दिसायला एकदम छान दिसते आणि लाईटमुळे तर त्याला भरपूरच लुक आला आहे। आणि वॉर्डरोब बनवला आपण सेम कलरमध्ये, फक्त थोडासा पॅटर्न चेंज केला। जी आडवी पट्टी आहे तिथे आपण थोडी क्रॉस पट्टी घेतली आणि याला जे आपण हार्डवेअर वापरलं आहे ते पूर्ण हॅपले कंपनीचं आहे। हॅपले कंपनी म्हणजे गोदरेज कंपनी कशी असते त्याच प्रकारची एक हॅपले म्हणून कंपनी आहे। त्याच्या इंचेस वगैरे हँडल्स वगैरे टिकाऊ असतात आणि दिसायला पण लुक आपल्याला चांगला वाटतो। तर परत जाऊया आपण टीव्ही युनिटवर। टीव्ही युनिटबद्दल बोलायचं झालं तर आपण याला पूर्ण मार्बल शीट यूज केली। मार्बल शीट, त्याच्यानंतर आपण प्लाय वापरला, तो पूर्ण गर्जनमध्ये प्लाय आला आहे आणि WPC पॅनलिंग पण आपण दिलं। हे साईडला ज्या 2 पट्ट्या दिसत आहेत ते आपलं WPC पॅनलिंग आहे ते पण त्याच्यामुळे जरा लुक चांगला वाटतो। आणि असं अँटिक असं ते बनवलं, कारण रेग्युलरमध्ये आता सगळेच जण रेग्युलर बनवतात, तर म्हटलं असं वेगळं काहीतरी बनवूया। हे आता फोटोमध्ये एवढं वाटतं आहे, पण समोरून बघितल्यावर पण खूप लुक चांगला वाटतो त्याचा। खूप लोकांना आवडलं, कारण इनॉग्रेशनच्या वेळी खूप गर्दी होती आणि मॅडम पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे भरपूर मित्रमंडळी व पोलीस खात्यातील कर्मचारी इनॉग्रेशनला आलेले, त्यावेळी त्यांनी खूप कौतुक केलं, त्यांना पण खूप आवडलं। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।